शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महापालिकेच्या वतीनं गोविंदनगर भागातील खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या पहिल्या बॉक्स क्रिकेट टर्फला मंगळवारी दिनांक 20 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास टवाळखोर मद्यपींनी आग लावल्याने टर्फचे नेट जळून पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यासाठी पालिकेचे सुमारे 60 ते 70 लाखांचे नुकसान झाले आहे. आजूबाजूला रहिवासी वसाहत असताना आग वेळीच आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. शिंदे सेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या प्रयत्नातून 60 लाख रुपयांचे हे बॉक्स क्रिकेट टर्फ उभारण्यात आले होते. गोविंदनगर येथील बांबू गार्डन लगत नाशिक महानगरपालिकेचे पहिले बॉक्स क्रिकेट टर्फ उभारण्यात आले आहे. युवक आणि खेळाडू या टर्फचा वापर करत आहेत. शिंदे सेनेचे उमेदवार प्रवीण तिदमे हे विजयी झाले. निवडणुकीतील गटातटातूनच ही आग लावण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आगीची मुंबई नाका पोलिसांनी तातडीने सखोल चौकशी करून समाजकंटकांचा शोध घ्यावा अशी मागणी नगरसेवक तिदमे आणि स्थानिक नागरिकांनी वरिष्ठ निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रभाग क्रमांक 24मध्ये नाशिक महापालिकेत ज्यावेळेस मी नगरसेवक होतो 2017 निवडून आल्यानंतर, त्यावेळेस नाशिक महापालिकेचं पहिलं बॉक्स क्रिकेट यासाठी 60 लाख रुपये मंजूर करून हे बॉक्स क्रिकेट ग्राउंड आपण इथे तयार केलं होतं. या ग्राउंडचं आपण बघू की आत्तापर्यंत योगा असेल किंवा बॉक्स क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येथील जे काही विद्यार्थी असेल किंवा जे मुलं आहेत त्याचा वापर करता. पण आपण बघू की कोणतरी नतभक्षकांनी इलेक्शनमध्ये काही हारजीत चालूच असते, पण कोणतरी हेतुपुरस्कर का प्रवीण तिदमेंनी बॉक्स क्रिकेट बनवलं आहे आणि ते जाळण्याचं काम रात्रीतून कोणतरी नतभक्षकांनी केलेलं आहे. निश्चित त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो शिवसेनेच्या वतीने. भाऊ काही तक्रार केली की या संदर्भात विभागीय अधिकाऱ्यांकडे पत्र पण आपण दिलेलं आहे की संबंधित आपण मुंबई नाका पोलीस स्टेशनला त्वरित महापालिकेने गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. त्याचवेळी गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पोलिसांनी या भागात गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली. या बॉक्स क्रिकेट टर्फला आग लागलेली असून नेट जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दररोज 1000हून अधिक खेळाडू, त्यातही डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक हे खेळण्यासाठी येत असतात. या घटनेमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.